जगा दे तसे या जगा दे अनुभवाने अंग या जगा दे तसे या जगा दे तसे या जगा दे अनुभवाने अंग या जगा दे तसे 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 अनुभवाने अंग या जगा दे तसे या जगा दे या जगा दे तसे या जगा दे तसे या जगा दे तसे अनुभवे आले अंग माझा अनुभव आहे म्हणून शिकवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक थेरॉटिकल शिकवलं जातं आणि एक प्रॅक्टिकल शिकवलं जातं. तर सावता महाराजांनी थेरॉटिकल शिकवलं नाही महाराज, प्रॅक्टिकल शिकवलं आणि प्रॅक्टिकल शिकवलेलं हे लक्षात असतं. म्हणून सावता महाराजांनी प्रॅक्टिकल शिकवलं म्हणजे कसं शिकवलं तर मी सांगतो सावता महाराजांच्या जीवनामध्ये कांद्यासारखा टाकाऊ असलेला पदार्थ पण त्याच्यात देव दाखवायचं काम सावता महाराजांनी केलंय. तुम्ही तर माणसं आहेत रे, माणसामध्ये देव आहे हे सावता महाराजांनी शिकवावं. पण त्याच्याही पेक्षा मी तुम्हाला खरी भक्तीची क्रांती सांगतो. कांद्यात देव दाखवला, कांद्यामध्ये. हो, आता कांद्यावर मी जास्त बोलत नाही कारण कांदा नावाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात नासकी वस्तू म्हणजे काय आहे? कांदा आहे. नासकी वस्तू आहे. आणि जाता जाता विशेष रूपानं तुम्हाला सांगतो कांदा ऊसाला नाशवित नाही, हो, कांदा द्राक्षाला नाशवित नाही, कांदा मिरच्याला नाशवित नाही, कांदा गाजराला नाशवित नाही, कांदा त्याच्याच भावकीतल्या लोकांना नाशवित. कांदा कशाला नाशवितो? त्याच्याच भावकीतल्या, पुन्हा त्याच्या जवळ गेलेल्या. हो हो, कांद्याला कांदा चिटकला की नासका कांदा त्याला बरोबर हे करतो. म्हणून काही काही लोक जे कांदा करतात ते लोक नासका कांदा बाजूला फेकतात महाराज, तर हे बाकीचे टिकत येत नाही, तर बाकीच्यांना सुद्धा नासायची वेळ येते. म्हणून सगळ्यात जास्त वाटोळ करतो तो भावकीचं वाटोळ करतो कांदा. हो, आणि दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा. तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही, कांदा खाल्ल्याच्या नंतर हो वैद्यक शास्त्र सांगतो आणि मी एका डॉक्टरचा बाप आहे म्हणून सांगतो पुन्हा दुसरी गोष्ट खरं सांगतो, 21 दिवस पोटामध्ये कांदा राहतो. आणि कांद्याचा किती सुगंध असतो तर ज्यांनी कांदा खाल्ला त्याच्या तोंडाच्या जवळ नुसतं तोंड जरी नेलं तरी महाराज त्याच्या तोंडाचा सुगंध येतो. इतका नासका कांदा आहे महाराज. हो, आता कांदा अन्नाच्या देखता मी बोलतो. हो, कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ह्या जीवनावश्यक वस्तू येतात, पण राजकारणी लोकांनी कांदा जीवनावश्यक वस्तू टाकलाय महाराज. हो, कारण का तर प्रोडक्शन करणाऱ्या शेतकऱ्याची गरज नाही, कांदा खाणाऱ्या लोकांची जास्त गरज आहे सध्या शासनाला. म्हणून लोकमत जिकडे जास्त आहे तिकडे ही मंडळी वळत असतात. म्हणून कांदा खाणाऱ्या माणसाचं इथं लाड केले जातात, प्रोडक्शन करणाऱ्या शेतकऱ्याचे केले जात नाहीत. म्हणून कांदा जर थोडा महाग झाला हो तर महाराज तुम्हाला सांगतो मीडियावाले लगेच हो 36व्या मजल्यावर मुंबईला जाते आणि 36व्या मजल्यावर ज्या बाईच्या नवऱ्याला 1.5 लाख रुपये पगार आहे त्याला विचारते तुम्हाला आता कसं वाटतंय कांदा हो 18 रुपये किलो झालाय, तुम्हाला कसं वाटतं? मग ती म्हणते की गरिबानं काय खावा. हो, आता तू गरीब आहेस होय बाई? हो, 18व्या आपलं 36व्या मजल्यावर राहणारी तू गरीब आहेस का? 1.5 लाख रुपये पगार आहे तुला. हो, पण लोकांना फुकट खाण्याची इच्छा असते. म्हणून शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं पाहिलं तर कांदा हो शेतकऱ्याचं कल्याण करीत नाही, खाणाऱ्याचं कल्याण करतो आणि शासन त्याच्या पाठीमागं उभं राहतं. हो, असं दुर्दैव आहे. म्हणून चिंतनीय बाब सांगतो, असा समाजानं टाकून दिलेला कांदा. अरे जाता जाता सांगतो, कांदा तुम्ही खाल्ल्यानंतर तर तुमच्या हो तोंडाची दुर्गंधी येईल यात नवल नाही, पण कांदा जर गायीनं खाल्ला आणि त्या गायीचं जर समजा कांदा आणि कांद्याची पात जर खाल्ली तर गायीच्या दुधाचा वास येतो महाराज. आणि चहा सुद्धा नासला जातो. इतका कांदा टाकाऊ असलेला, पण त्या कांद्याला सावता महाराजांनी मोठं बनवलं आणि विचार केला, देव बनवला. जर कांद्याला सावता महाराज देव बनवतात तर आपण माणसं आहोत. आपल्या